काल रात्री एवढी मरणाची थंडी होती ना, मी 3-3 चादर घेऊन झोपलेलो रात्री. पंखा चालू ठेवला थोडासा स्लो, नंतर परत बंद केला सकाळी उठून 4 वाजता. आता वाजले 10. मी आता जरा फ्रेश होऊन येतो. फ्रेश होऊन आलो मस्त. चाय नाश्ता पण झाला आता. कोवळं ऊन आणि त्यामुळे थंडी येईल. येतं इथं पोलादपूरला आणि पैसे तेवढेच घेतात. कसं काय मुंबईवरून पोलादपूरला पार्सल येतं. हा मी दररोज हेच खाते. मला तिथे बघायचेच कोणते चॉकलेट आहेत का. मी काल आलो. हा हो हो हा नाही मम्मीने आले शिमग्याला येणार. अरे मी काय करतो माहिती का. काकाने घर बांधलंय. हा कोणते काका. ते घर पण बांधतात. तेच तर घर बांधतात कॉन्ट्रॅक्ट घर. हा अच्छा कॉन्ट्रॅक्ट नाही बांधलं. हा नाही बांधलं. अरे मी काय बोलत होतो की हे जे घर आहे ना मागच्या मला मी आलो ना मे मध्ये तेव्हा मी मस्त टेरेसवरती गेलो. इथून व्हिडिओ वगैरे काढलेले. आता पण जाऊ शकतो दरवाजा उघडाच आहे. नको आता नको जायचंय. कशी लावायची हे मला आज वाटतं मी हा जो इथे रस्ता दिसतोय का बघ माऊ. दिसतोय रस्ता पण आहे ना इथं. मी माझ्याकडे जेव्हा सायकल होती ना लॉकडाऊनच्या नंतर तेव्हा मी सायकल घेऊन आलेलो. इथं सायकल चालायचं आम्हाला वर गेलाय. आहे अजून हा रस्ता वर गेला ना इथून मी सायकल चालवत न्यायचं पहिले लास्टपर्यंत. अजून आहे काय रस्ता कुठे. हा हा रस्ता आहे. इथून सायकल वरती न्यायचो जो परत जिथं हा रस्ता संपतो ना तिथं. आलो हा हा पण तेवढा नाही तेवढाच अंतर असेल कारण इथून पण असतो पण बघा इथं रस्ता ना तुटलाय. माऊस दिसते व्हिडिओत सारखी. घराचं इथं काम चालू आहे. इथं आता नवीन घर बांधताय. पहिला आंब्याचे झाडं होते ना इथं तर घर बांधताय. आंब्याची झाडं तोडलेच सर्व. किती झाडे होते 2 हा तेव्हा मस्त वाटायचं इथं. हा इथं कचराचा डबा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे एकदा. मागच्या डब्याला कचराचा डबा आहे पण कचरा बाहेर टाकलेला आहे सर्व. सांगितलं आहे. पाणी आलं वाटतं माऊ. पाणी आलेलं. मी मागच्या टायमाला जेव्हा गावाला आलेलो ना तेव्हा इकडे एक आरसा होता. हाच वाटतं. तेव्हा मी असं बघितलं फायनली आत्ता पोचलो घरी. पण तो आरसा आता तुटला आहे. थंडीतून कोण पेप्स्या खातं. ही आहे लस्सीची पेप्सी. लस्सीची पेप्सी आहे ही. लस्सीची पेप्सी तुम्ही बघू शकता इकडे. इकडच्या चायचा कलर आणि मुंबईच्या चायचा कलर तुम्हाला माहितीच आहे जी चाय मी बनवतो. आणि हा मुलगा काय खातो दाखव. पीनट बटर आणि दूध. त्याने दुधात पीनट बटर टाकलं आहे. त्याला असं वाटतं की ते मिल्कशेक आहे बट इट्स नॉट अ मिल्कशेक. इट्स नाव दाखव चम्मच. हे कसं आहे बघ पलेतावानी. भांडी कुंडीमधला पलेता. माय फेवरेट चम्मच. रे कैलाश शोक. बघा या मुलांनी चष्मा लावलाय. किती ॲक्टिंग करतोय. आता थांब मी त्यांना सांगतो का तुमच्या समोर एक सर आहे. असं आणि दरवाजा असं तू असा दरवाजा ढकल. मी येतो इथून आणि असं जातो आणि तू माझ्या पाठवून. ओके सर. सर न बडे सर. आता तुमच्या समोर येत आहे एक प्रोफेशनल मुलगा. अच्छा काय तू. अरे तू पाठी. अच्छा ओके चल ये तो व्हिडिओ मी एडिट करले. परत कशाला व्हिडिओ काढलाय ना येडा. आता तुमच्या समोर येत आहे एक प्रोफेशनल मुलगा. कोण आहे. कोण सुस्त नाही. कोणाला हाय करतोय.
बनलाय बघ गवळी चालला आता. 3 hours later. विचित्र वाटते काही टोपी एकदम चांगली वाटते, पण इथे एवढी थंडी आहे ना की टोपी कानटोपी लावायच लागते. आणि वरतून मी स्वेटर पण काल ना फक्त म्हणजे 2 चादरी घेतलेल्या, 3 होत्या नंतर 2 झाल्या चादरी त्या. आणि एवढी थंडी वाजायला लागली ना सकाळी, जसं की मी मगाशी सांगितलं. आता मी म्हणून स्वेटर घालून झोपतोय कारण की थंडी भरपूरच जास्त आहे. आणि मी मगाशी म्हणजे तोंड धुवायला गेलो ना तेव्हा हात टाकला, असं वाटतं मी बर्फामध्ये हात टाक. The next day. इथून जागा आहे. हा घर इथं बांधतोय शांताराम शिंदे यांचा. व्हिडिओ बंद आहे. इकडे इकडे होल बघ कसं बांधलं. काय होल बघ कसं बांधलं. इथे होल. ए मी असं तोंड केल्यावरती काय होतं नक्की तुमच्या लोकांना? काय सायाचा वास येतो. न्यू चप्पल. माझी जुनी चप्पल. माझी तर खाटरा चप्पल. काय बोलतेस? 3000 कितीला विकतो? 90 रुपये. 90ला. 90ला. तू रडू नको बाळा, याचं पुढचं गाणंच येत नाही मला. पाण्याला जाते, अच्छा असं आहे. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. काय राहते तेच? अरे तुरी करते डायरेक्ट. हा अरे तुरी करते डायरेक्ट. हा आता बघ इकडे मागे. नाही रे. अरे बाबा बरे आहेत का? बरे आहेत का? काल आलो मी. परवा हा नाही कॉलेज आता परीक्षा आहे ना मार्च मध्ये. हा नाही म्हणजे शाळेमध्ये आहे तिथलं सुट्टी आता म्हणजे नाही शाळेत नाही कॉलेजला आहे. बाहेरून परीक्षा देतो. नाही म्हणजे गोपाळ बाळाला बरा नाही ते पोरगं न्यायला का काय आलं होतं त्या पोरी बघायला गेलं तर म्हणलं इथं आलं तर गाडीत आपला हात करीन. हो पण ते आलेतली कोण दिना आपल्याला आईला हिरो. कोण हे घर कोणाचं आहे? कोण हिला घर होतं ना किती मस्त. आता पुढे थांबून माणसं विचार. हा माणसं विचार. कुठं? आता सुटलो तो. हा आता सुटलो. माऊ म्हणते लास्ट टाइम होती एकदा. बापरे अर्धा तास गेलेला बोलत बोलत होता. तुम्ही येईल ना. हा हो तू होतो आज. आणि नाव पण ते तो कुत्रा बघतोय तिथून. कुठली आहे ती. राणी आहे आमच्या इकडे पण राणी आहे. हे असं उडवायचं होतं असं. आता अजून वरती चलने को इतनी उम्र गई नहीं मेरी. आता एक चल चल अंडा खायसाठी. तर मी याला खाणार आहे. मी ना कालपासून शोधत होतो पण मला भेटलं नाही. मग आता मी वरच्या वाड्याच्यामध्ये गेलेलो. वरच्या वाड्यात दुकानात त्या जाऊन आम्हाला भेटलं. आता मी खायसाठी आणलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवतोय एक अजून याने त्याला काय आणलं बघा जरा. हे मला चीज बिलकुल आवडत नाही. काय खातो मस्त सरक रे. त्यांनी तिथं चार्जर लावले खिडकीला. आणि काळोखी होऊ नये म्हणून इथं पण चादर लावले. पागलवाणी वाटते. मला झोपच नाही आले आता.
मला झोपून आली. तू हसवलंस का मला? मग माझी झोपून आली आता. बांबू आणला माऊनी. हा 1 रुपयाला आहे आणि पहिला आहे ना, पहिला खूप मोठा भेटायचा आहे ना. असे 2 एकत्र केल्यावरती 1 भेटायचं पहिला. भेटायला काय ट्रॅक्टर येतो माऊ. किती ओव्हर ॲक्टिंग. ए व्हिडिओ काढतो. तो पळाला मुलगा. अरे डोक्यात बिक्यात लागल त्याच्या. दहावी आहे. हा निळा कशी तिथं खिडकीतून बघते. आणि हे एक झाड आहे आणि हे एक घर आहे. घराच्या बाजूला झाडे आहेत आणि घराच्या समोर वातावरण आहे. सर काय? 2 वर्षाच्या नंतर आत्ता खाल्ला. आज ना मी गाण्यांच्या भेंड्या खेळणार आहे. माझा आवाज कमी येतोय का? मोठ्याने बोलू. एक 2 3 4 5 6 7 8 9 10. आमच्या इकडे एक भाग्यवान मुलगी आहे. दाखव हात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ती आहे आनंदी. ती आहे खूप भाग्यवान. उर्फ उडगी. ऋतिक रोशनला पण आहेत ना 11 बोटं. अंतर आहेत. पवनदीपला पण आहे. हां. The next day. पंढरे पण गेले कॉलेजला. माऊ पण शाळेत गेली. तर पण चाललं आहे. मग ते लोक दोघं येतील कॉलेजमधून 1 वाजेपर्यंत. तोपर्यंत असंच बसायचं आहे. कंटाळा येणार आहे. काय बोलतोय? ए घरची पॅन्ट घालून जातो. इन करून जावं लागतं. मग हा बघा गडी इथं तयार होतोय. घड्याळ बिड्याळ घालून आता लोशन वगैरे लावतोय. बटन लाव. युथिका दिले ना. आणि हे बघा हा मुलगा घड्याळ ह्याच्यात ठेवतो बॉक्समध्ये. काय गरज आहे का त्यात ठेवायची? तू पण आणलं नाही? नाही मी घड्याळच आणलं नाही टायमाला. बंद आहे ना घड्याळ. आणि ही याची बॅग. ही वेगळी बॅग आहे टायमाला. काहीच नाही आज विज्ञान प्रयोग आहे. आज ह्यांचा प्रयोग आहे शाळेत. आज माझी ही कुठे आहे? 10 वाजले. माझी ती फ्लिपकार्ट माझी चप्पल कुठे गेली? माहीत नाही. चहाला काय लागलं? आता ही घालायला का मला? चालू आहे. आता मला ही घालायला लागेल. माझी दुसरी चप्पल खराब झालेली आहे. हां मग सँडल घालून जातो. काय पण घालतो मी. ह्यांच्या शाळेमध्ये ना ब्रॅसलेट घड्याळ सर्व अलाउड आहे. सँडल पिंडल हां आमच्या इथं अलाउड नव्हतं काय असं. घड्याळ पण का माहिती आहे का 10वी आला ना बॅगीत ठेवायला सांगायचे. हातात नाही घालायचा. चलो बाय. बाय जा.
कसा चाललाय? जा जा, अरे जा. गेला. अरे जा. 10 वाजले, 10 वाजायला आले. 10 वाजायला आले. घेऊन आलो आता मी चाय वगैरे आता पितो. कंटाळा येतो भरपूर जास्त. गरम करावी लागेल. इथे बघा भाकऱ्या कशा ठेवतात. हो, पिशवीने पकडली. आता नेट नाही माझ्याकडं. डाउनलोडवाला तारक मेहता बघतो चाय पिताना. म्हणजे खूप जणांना असं वाटेल की मी ना कामात रिझाईन दिलं आहे किंवा कामातून मला काढलं आहे. असं काहीच नाही झालं आहे. म्हणजे त्यांची जी कंपनी आहे ना ती टेम्पररी बंद झाली. आता मग ते लोक बोलले टेम्पररी बंद आहे तोपर्यंत तुम्ही दुसरीकडे जॉब म्हणजे बघू शकता. आता म्हणजे माहिती नाही पडणार ना की कधीपर्यंत परत चालू होईल, रिओपन होईल ती कंपनी. तोपर्यंत आता म्हणजे आम्ही लोक सर्व आहे ना, आम्ही लोक आता दुसरीकडे जॉब बघतो आहे, सर्वजण आहेत ते. तर आता माझा पण नवीन जॉब आहे ना म्हणजे ते मला जानेवारी महिन्यापासून जायचं आहे. मग आता त्यामुळे मध्ये सुट्ट्या असल्यामुळे मी गावाला आलो थोडे दिवस. हेच कारण होतं. नाही तर म्हणजे मी काय रिझाईन नाही दिला आहे ना, कंपनीने मला काढलं आहे. म्हणजे ती एवढी चांगली कंपनी होती की तिथं मी रिझाईन पण नाही देऊ शकतो. म्हणजे जर कंपनी चालू असती ना तर मी रिझाईन नाही दिला असता. पण आता कंपनी बंद झाली त्यामुळे आता काम सोडावं लागलं तिथून. ब्लॉग पण मी काढला आहे शेवटच्या दिवशीचा. म्हणजे आम्हाला माहिती पण नव्हतं त्या टायमाला म्हणजे. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला 11 वाजता समजलं. आणि मग लास्टच्या दिवशीचा आम्ही व्हिडिओ पण काढला. मस्ती पण केली, एन्जॉय पण केला. आणि खूप वाईट पण म्हणजे वाटलं की कंपनी बंद होते. कारण की प्रत्येक कंपनी सांगते, स्टाफ सांगते आपली अशी यादी म्हणजे काय बोलतात आठवण असते एक. पण मग शेवटचा दिवस होता म्हटल्यावरती आता आम्ही लोक परत कोण म्हणजे एकामेकांना कधी भेटणार नाही ना. मग आम्ही लोकांनी तेव्हा मस्ती वगैरे पण केली थोडीशी. व्हिडिओ काढला आहे मी. व्हिडिओ लवकरच यूट्यूबवरती टाकेल. मग तुम्ही बघितलं असेल तो वाला जॉब माझा म्हणजे कसा होता, दिवस वगैरे कसे जायचे तिथे. चांगले जायचे भरपूर. आता नवीन जॉब काय माहिती कुठे भेटतो आहे, कसा असणार आहे तो, तिकडचे लोक कसे असतील, कंपनी कशी असणार, तिकडे माझी वाईब मॅच होईल की नाही होणार माहिती नाही. आता बघू पुढे जानेवारीमधून. अजून तर भरपूर टाईम आहे त्याला. काय पण बोललं ना तरी पण गावची सकाळ म्हणजे एक नंबर आहे. आता तर 11:15 वाजलेत. पण बघा ना किती शांत वाटतं एकदम. ना कोणती किटकिट, गाड्यांचा आवाज नाही, काय नाही, कोणतं आपलं एकदम. लास्ट टाईम आहे ना मला आईने म्हणजे दाखवलेलं, मी मागच्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं आईने दाखवलेलं झाडं वगैरे. बघू आता ते झाडं म्हणजे आता कसे आहेत. ना मोठी तुळस होती ती खूपच मोठी झालेली तुळस, ती आता काढून टाकली. मग आता लहान लहान आले तुळस. हे बघा इकडं होती ती जागा. इथं गेट पण होता पहिला, तो पण काढून टाकला. आता इथं गाय वगैरे येत नाही, पहिला यायचे इकडं. दाखवतो. हे नॅनूने लावला आहे कांद्याची पात. आणि हे चण्याचं आहे. हे बघा चणे दिसतंय का, चण्याचं आहे हे. आणि त्याने बटाटा लावला पण बटाटा आलाच नाही. हे पण चणेच आहेत. हे माहिती नाही काय. आणि हा आंबा, मी यांना विचारलं आहे ह्याला आंबे येतात पण ते लगेच गळून जातात किंवा माकडं वांदर असतात ना ते घेऊन जातात. इथं पण एक आंबा आहे. आणि हे तर लाकडच आहेत. खोपी का काहीतरी बोलतात त्याला, फाटी भरून ठेवतात त्याला. आणि ही पण बहुतेक तुळसच आहे. किती उंच झालं आहे. आणि हे माहिती नाही कसले फुलं आहेत काय. चिखलखडे. हे केळीचं झालं सुकलं पूर्ण. तेव्हा कढीपत्ता
मी जेव्हा आलेलो ना आता जूनमध्ये तेव्हा दाखवलेलं कढीपत्ता आणि तिथं चायपात पण होती पण आता नाही आहे चायपात आणि इथं पण आंबाच आहे. चला पावसाळ्यामध्ये आहे ना सर्व हिरवगार असतं म्हणजे तेव्हा बघायला भेटतं. आता काहीच नाही बघायला. गुलाबाचं पण इथं होतं पण माहिती नाही. तिकडे आहे गुलाबाचं एकदम. हे बघा घर. गावाला प्रत्येक ठिकाणी आहेत ना कोणच नाही. आता मला भरपूर जास्त कंटाळा आलाय. काय करू. 11:15 वाजले. बाबांचा फोटो आहे इथं. मी तुम्हाला ना बाहेरचे फोटो दाखवतो. आई आणि ही मानसी आणि हा ना गणेश आहे म्हणजे माझ्या छोट्यावाल्या मामाचे मुलं आहेत हे दोघं. ही माऊ आहे बहुतेक आणि वरती मोठा मामा मोठी मामी आणि त्यांचे 3 मुलं आणि इथं बघा मामा मामी छोटेवाले. इथं पण बाबा आहे. तिथं गणपती. तिथं वरती बघा आई बाबांचा फोटो लावला आहे. तर आनंदी आणि इथं माझी अजून एक मावशी होती सुनंदा मावशी त्यांचा फोटो येतो. आणि हे आईचे आई बाबा आहेत. आणि मंदिर बघा इकडचं किती मोठं मंदिर आहे. आता मी मम्मीला फोन लावतो. गुड मॉर्निंग पप्पा. काय करताय. काय करताय. आता आले कामावरून. हा हॅलो. मम्मी काय करते. लॉकचा बटन दाबला तर फोनच कट झाला डायरेक्ट. हां आई हे घे. नाही असा लाव कानाला. आई बोलते मम्मीच्या सांगते. आहे ना विक्रोईच्या घरामध्ये होता पहिला वॉलपेपर. एक दीड वर्ष अगोदर म्हणजे मागच्या दिवाळीमध्ये मी आणलेलं आहे इथं. आम्ही मागच्या दिवाळीमध्ये चेंज केलेलं ना तेव्हा गावी आणला मी. ह्याच्यातला ना एक फुलपाखरू कोणता तरी तुटलेला आहे. हा बघा इथं चीर पडलेला. स्क्रॅचेस आलेत भरपूर. इथं काय कोणाची सही आहे काय माहिती. कंटाळा आलाय भरपूर मला आता. अजून 2 तास आहेत. 2 तासांनी आळंदी आणि सुधन येतील कॉलेजवरून.